श्लोक 76वा. राजन् संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः. अर्थ, हे राजन, हे राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्णार्जुनांच्या या पवित्र व अद्भुत संवादाचे मला तर वारंवार स्मरण होत आहे आणि मला त्यामुळेच पुन्हा पुन्हा आनंदसुद्धा होत आहे. असा हा भावविभोर झालेला संजय राजा धृतराष्ट्राशी अजूनही संवाद साधत आहे. विवरण पाहूया. संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, भगवान श्रीकृष्ण व अर्जुनाचा हा संवाद अलौकिक आणि अगदी विलक्षण असाच आहे. यात मोठे रहस्य आहे. महाभयंकर अशा रणसंग्रामात भाग घेत असताना सुद्धा अगदी सर्वोच्च अशा प्रकारची सिद्धी माणूस प्राप्त करून घेऊ शकतो. अशा प्रकारचा हा संवाद पुन्हा पुन्हा आठवताना मला खूपच आनंद होत आहे. हा संवाद अगदी अलौकिक आहे, कारण भगवान श्रीकृष्ण व अर्जुन हे यापूर्वी सुद्धा अनेकदा खरं तर बरोबर राहिलेले होते. त्यांच्यामध्ये अगदी खूप वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असे. ते मित्रत्वाचे नात्याने एकमेकाशी पुष्कळ वेळा गप्पा मारत, विनोद, चेष्टा, मस्करी करत, कधी कधी त्यांची हमरीतुमरी होऊन भांडणीसुद्धा होत असत. आणि ह्या अशा गोष्टी नित्यपणे चालत असत. जेव्हा जेव्हा भगवान आणि अर्जुन एकत्र येत असत, तेव्हा तेव्हा या सर्व गोष्टी नेहमीच सुरू असत. कधी कधी श्रीकृष्ण त्याला सल्लासुद्धा देत असत. पण यावेळी जो काही संवाद घडला आहे तो यापूर्वी कधीच कोणामध्येच झालेला नसेल किंवा नव्हता. बघा, अगदी ऐन युद्धप्रसंगी अर्जुनाची मनस्थिती द्विधा झाली. त्याला मोह झाला. तो युद्धापासून परावर्तित होऊ लागला होता. युद्धात घडणारा भयंकर संहार त्याला कल्पनेने सुद्धा अस्वस्थ करू लागला. आता काय करू ते त्याला सुचेनासे झाले. त्याची व्याकुळता फार मोठी विचित्र अशी होती. अशा वेळी ते भगवान श्रीकृष्णाला शरण गेले. ते म्हणाले, भगवंता, मला नक्की काय करावे ते कळत नाहीये रे. मला माझ्या कल्याणाचा निश्चित असा मार्ग तू सांग. आणि म्हणूनच अर्जुनाने भगवंताला शरण जाऊन असे म्हटले की शिष्यस्तेहम शाधी मान त्वाम प्रपन्न. आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्याच्यावर अगदी विशेष कृपा केली. ते योगात स्थित झाले व त्याच अवस्थेत त्यांनी अर्जुनाला समजावून सांगण्यास प्रारंभ केला. असा हा संवाद, याचा महिमा अगदी अगाध आहे. एवढा मोठा संवाद रणभूमीवर यापूर्वी कधीही झाला नव्हता आणि पुढे होण्याची शक्यता खूप कमी म्हणण्यापेक्षा नक्कीच नाही. भगवान श्रीकृष्ण हे संवादात कुशल, बोलण्यात अतिशय चतुर होते. त्यांचे बोलणे, त्यातील एक एक शब्द शिकवण देणारा होता, मानवाचे कल्याण करणारा होता. त्यांचे बोलणे श्रोत्यांना नेहमीच आकर्षित करून घेत असे. असा हा संवाद संजयाने यापूर्वी कधी ऐकलेला सुद्धा नव्हता हो. आणि म्हणूनच तो आठवून तो पुन्हा पुन्हा हर्षभरित होत होता आणि त्याला असे वाटत होते की माझे हे केवढे परम भाग्य आहे. केवळ व्यासकृपेनेच मला हे सगळे मिळालेले आहे. आणि परत परत तो ते आठवत आहे आणि पुन्हा पुन्हा राजाला तीच गोष्ट सांगायचा प्रयत्न करीत आहे. इथे थांबूया.